नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या वतीने शहराच्या दाभास्थित सांदीपनी शाळेत द डॉग स्टुडिओच्या वतीने डॉग अडॉप्शन कॅम्प राबविण्यात आला। 2013 पासून सुरू असलेले द डॉग स्टुडिओचे शेल्टर हे किरायाच्या जागेत असून सध्या 200हून अधिक अपंग म्हातारे आणि छळ असलेले श्वान शेल्टरला आहे। शेल्टरचे सर्व रेस्क्यू हे कार्यकर्त्याकडून केले जातात। कुठलीही आर्थिक मदत नसतानाही सतत गेल्या 12 वर्षांपासून संस्थेचे काम सुरू आहे। नागपूरसह जवळपासच्या अनेक जिल्ह्यातूनही अपंग श्वान या शेल्टरला येतात। या श्वानांवर दुर्मिळ शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे करण्यात आली असून याबद्दल सर्व माहिती इंस्टाग्राम पेजवर उपलब्ध आहे। किरायाची जागा असल्यामुळे श्वान ठेवण्यात अडचण निर्माण होते व आर्थिक अडचण वाढते। यामुळे सर्व श्वानांना मदत मिळावी या हेतूने निदान प्रत्येकाने एक श्वान आभासी दत्तक घ्यावा, जेणेकरून आम्ही आणखी निरागस प्राण्यांपर्यंत पोहोचू शकू। हेच ध्येय ठेवून आज आभासी तसेच श्वान दत्तक घेण्याचा कार्यक्रम शेल्टरला ठेवण्यात आला। दरम्यान रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आम्हाला झोकून देणाऱ्या या संस्थेच्या या कार्यात लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। कैमरामैन सचिन सह सनी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। मैं हेमंत गुप्ता। आज इस रेस्क्यू सेंटर से हमने एक प्यारा सा पप्पी अपने घर के लिए दोस्त बनाया है और मैं चाहता हूं कि जो पेट्स पालना चाहते हैं वो रेस्क्यू सेंटर से लें और एक अच्छा दोस्त अपने साथ जीवन भर के लिए रखें। इससे कि ना जो एक्सीडेंट होता है, जिनको रेस्क्यू किया जाता है, उनको एक प्यारा सा घर मिलेगा और आपको एक अच्छा पप्पी का साथ मिलेगा। या पहिल्या आठवड्यात स्मिता मिरे यांच्या सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या वतीनं डॉग अडॉप्शन कॅम्प म्हणजे कुत्र्यांना आपण दत्तक घेण्याचा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। या कॅम्पसाठी बीजेपीचे मोठे नेते देवेंद्रजी दस्तुरे साहेब इथे आहेत। स्मिता मॅडम सोबतच आहेत, ज्या तशा फार युवा आहेत। अशी युवा साधारणतः या सगळ्या विषयामध्ये हात घालत नाहीत। जबाबदारीने पुढे येऊन आणि मागच्या 10 वर्षापासून या जागेमध्ये तुम्ही हे जागा पाहत आहे, आता सध्या 200च्या वर कुत्रे आहेत आणि ते कुत्रे आले कुठून आहेत हा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। ते कुत्रे काही चांगल्या ब्रीडचे आले आणि मग इथे ठेवल्या गेले आणि मग ॲडॉप्शनमध्ये विकायसाठी ठेवले। काही लोक असं विचारतात प्रश्न, विकायला आहे का बाबा? तसं नाही। रस्त्याच्या बाजूला जात असताना जे ॲक्सिडेंट झालेले कुत्रे आहेत, कोणी गाडी चुकीने जाते, कधी कधी काही लोक खेळ म्हणून कुत्र्यांच्या अंगावरून गाडी घेऊन जाते, तसे कुत्रे, पॅरालिटिक कुत्रे, ज्यांना कॅन्सर झालेला आहे। काही असे आहेत की स्मिता मॅडम तुम्हाला सांगतीलच की काही लोक असे कुत्रे आजूबाजूला आवाज करतात म्हणून उकळतं पाणी डोक्यावर टाकतात। तसे कुत्रे जे इथे आलेले आहेत, सगळ्यांना आव्हान आहे की जसं खरा हा एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हटलं आहे। तर जगाचा निर्मात्याने आपल्याला जसं आपल्याला बनवलं माणसाला, तसंच सगळ्या जनावरांना बनवलेलं आहे। आपण आवडीने घरी चांगल्या ब्रीडचे कुत्रे ठेवतो, पण जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। तर हा अधिकार स्मिता मिरेंच्या सेव्ह स्पीचलेसमध्ये जसं ती देण्याचा प्रयत्न करते आहे, आपण सगळ्यांनी या नवीन वर्षामध्ये या सेंटरला भेट द्यावी आणि शक्य असल्यास 2 प्रकारे मदत करू शकता। एक, इथे असलेलं तुम्हाला आवडीचं जे कुत्रा असेल तो घेऊन जावा, त्याला आपण डायरेक्ट अडॉप्शन म्हणतो। दुसरं व्हर्च्युअल अडॉप्शन आहे। इथे आता पॅरालिटिक काही कुत्रे आहेत, ते चालू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत, ट्रॉमामध्ये असलेले कुत्रे आहेत, त्यांचा व्हर्च्युअल अडॉप्शन नावाचा एक प्रकार आहे। तर त्यांचा जो खर्च आहे महिन्याचा 3000 रुपये आपण इथे द्यावा। संस्था ही रजिस्टर्ड संस्था आहे, तुमच्या खर्चाचा सगळा हिशोब बरोबर दिला जाईल। मी विद्यापीठाचा डीन आहे डॉक्टर प्रशांत कडू। ती मी रायसोनीला असताना तेव्हापासून ती माझी स्टुडंट आहे। मी शिक्षक म्हणून स्मिताची पूर्णतः तिचं काम तळमळ पाहिली आहे। माझ्या परिवाराच्या वतीने सगळा परिवार आम्ही 1 तारखेला नेहमी येतो। शिक्षक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की माझी विद्यार्थिनी एक चांगलं काम करते आहे, तर तुम्ही सगळ्यांनी, नागपूर शहरातल्या लोकांनी, आसपासच्या लोकांनी, कुत्रेच नाही, तिने कॅमल या अमरावती रोडवर एक कॅमल येत असताना त्याला कोणतरी ठोस मारून मारलं, त्याला वाचवायलाही तिथे गेली।
किंवा जे ॲनिमलचं जे इलिगल वाहतूक करतात त्यांचं दुःख पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेली. तिच्यावर भरपूर काही समाजकंटकांनी थोडासा त्रासदायक त्रास पण दिला, पण तिच्या हिमतीला, एका स्त्रीच्या हिमतीला, आता आपण सावित्रीची गोष्ट करतो, या खऱ्या सावित्रीच्या हिमतीला आपण दाद द्यावी आणि या सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या अडॉप्शन कॅम्पच्या माध्यमातून, जरी आज अडॉप्शन कॅम्प असेल, वर्षभर तुम्ही इथे येऊन जाऊन करू शकता. किंवा तुम्हाला वाटत असेल काही खर्च घ्यायचा असेल तर तो महिन्याचा खर्च तुम्ही घेऊ शकता. तर मी आवाहन करतो, परत आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत, नवीन वर्षामध्ये आणखी आपण जे म्हणजे देवाला मानणारे लोक काही असतील, त्यात एक कुत्र्यामध्ये देवाचा अंश पाहून एक मदत करावी ही विनंती. ॲक्च्युली मी या ठिकाणी आज सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनचं वर्क बघितलं आणि ते बघितल्यानंतर एकदमच आनंद झाला. यांना, स्मिता मिरेंना खूप खूप अभिनंदन. आपण जे देवाची जी सेवा करता आहात, म्हणजे स्पीचलेस ॲनिमल्सला आपण देवाचं रूप मानतो आणि ह्युमन बिईंग्सला समजतं की काय हवं आहे काय नको आहे, पण जनावरांना किंवा या पेट ॲनिमल्सला कळत नाही की आपल्याला कळत नाही की त्यांना काय हवं आहे. पण अशा देवाच्या मुलांची किंवा लेकरांची सेवा करणं हे एक मी आज आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मला खूपच आनंद झाला आणि लिटरली म्हणजे देव कार्य करून राहिले आहे असं मला जाणवलं. या ठिकाणी मी कॅन्सरचे सुद्धा पेशंट्स बघितले, जे डॉग पेशंट्स आहेत. काही मांजरीसुद्धा आहेत, काही कुत्र्यांचे डोळेसुद्धा नाही आहे, काहींना स्पायनल कॉर्ड काही कुत्र्यांचा तुटलेला आहे, काही कुत्र्यांना चालतासुद्धा येत नाही आहे. कारण अशा सगळ्या कुत्र्यांची निस्वार्थपणे सेवा करणे आणि फक्त समाजाने केलेल्या मदतीवरती ही चालवणे हे खूप मोठं महाकार्य आहे. मी त्यांना आज या निमित्ताने, आज आपण जो इथे कॅम्प ठेवला आहे मॅडम, त्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वर्षभर अशा प्रकारची आपण ॲक्टिव्हिटीज ठेवलेली आहेच, म्हणजे पण लोक या ठिकाणी येतील तर जेणेकरून ज्यांना सेवा करायची इच्छा आहे देवाची, किंवा देवसेवा करायची आहे, किंवा देशसेवासुद्धा करायची आहे, आणि याच्याच माध्यमातून समाजाची सुद्धा सेवा होते आहे, तर आपण त्या लोकांना विनंती करू शकतो की आपण या ठिकाणी यावं. तरुण मुलांनी, तरुण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी, इंजिनिअरिंग कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा उत्तम काम करत आहेत. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन मॅडम तुम्हाला. मी स्मिता मिरे, सेव्ह स्पीचलेस ऑर्गनायझेशनची संस्थापिका. हे शेल्टर मी 2013 मध्ये सुरू केलेलं होतं आणि तेव्हा इथे काहीच नव्हतं. ॲक्च्युली 40-50 कुत्रे माझे रेस्क्यू केलेले होते, जे मी घरी ठेवलेले होते. पण कुत्रा हा घरी ठेवणं हा स्वतःमध्येच एक वेगळा चॅलेंज असतं, कारण सोसायटी तेव्हाही एक्सेप्ट करत होती आणि सोसायटी आजही एक्सेप्ट करत नाही. क्रुएल्टी तेव्हाही होती आणि आजही आहे. सो त्या कन्सेप्टला कन्सिडर करून मी एक शेल्टर इथे स्टार्ट केलं होतं. 40 डॉग्स तेव्हा होते आणि आज इथे 250हून जास्त डॉग्स अकोमोडेट आहेत. मोस्टली जे पॅरलाइज्ड होतात किंवा ह्युमन टॉर्चरमधनं हार्म झालेले असतात, ज्यांचे स्पायनल कॉर्ड तुटलेले आहेत, मागचे पाय तोडलेले आहेत, कोणी इंज्युअर करतात डॉग्सला, कोणी त्यांना मुद्दाम जाळण्याचा प्रयत्न करतात, लहान लहान पिल्लांना लोक फेकून देतात हायवेवर नेऊन, असे डॉग्स आमच्याकडे येतात. कॅन्सर पेशंट्स येतात. बऱ्याचशा अशा दुर्मिळ सर्जरीज इथे केल्या जातात. माझ्याकडे अजून जवळपास 10 ते 12 डॉग्स असे ज्यांचे पायाचे हाडाचे तुकडे झालेले होते. म्हणजे अशा सर्जरीज नॉर्मली ह्युमनमध्ये पण बघायला मिळत नाही, तितक्या सर्जरीज इथे झालेल्या आहेत की त्यांच्या पायात रॉड टाकून आम्ही त्यांचे पाय वाचवलेले आहेत. कितीतरी असे डॉग्स आहेत ज्यांचे स्पायनल कॉर्ड डॅमेज असतो, पण ते उभे राहू शकतात. त्यांना फिजिओथेरपी देणं किंवा त्यांचे प्रॉपर मील्स मेंटेन करणं आणि त्यांना बरं करणं हा एक आमचा एम असतो. आणि बरेचसे व्हॉलेंटियर्स याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करतात. असे माझ्याकडे जवळपास 40-50 व्हॉलेंटियर्स आहेत जे रेग्युलरली त्याला सपोर्ट करतात. नवीन नवीन बरेच मुलं इथे जॉईन होत असतात आणि शिकतात, नवीन नवीन गोष्टी शिकतात. ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट हा नेहमीच असतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही ॲनिमल क्रुएल्टीसाठी पण बरेच लोक नागपुरातनं आमच्यापर्यंत पोहोचतात की कुठे भांडणं होत असतात, कोणी जाणून बुजून डॉग्सला मारलेलं असतं. फक्त नागपूरमध्येच नाही तर नागपूरच्या आजूबाजूला चंद्रपूर, सिवनी, भंडारा, गडचिरोली
चंद्रपूर इकडनं सगळीकडनं डॉग्स आमच्यापर्यंत येतात. जे पॅरालाइज डॉग्स असतात ते सगळे इथे अकोमोडेट केले जातात आणि बऱ्यापैकी डॉग्स इथे बरे झालेले आहेत आणि जे बरे होतात ते आम्ही रिलोकेट करतो. त्याच्या या सगळ्यांच्या ऐवजी फिमेल्स ज्या खूप पिल्लं देतात दरवर्षी, सो स्पेइंग हा एक आमचा एक मोटो असतो. दर हफ्त्याला एक 4 डॉग्स आम्ही ऑपरेट करायचे हे आमचं ठरलेलं असतं. 4 डॉग्स आम्ही ऑपरेट करून घेतो आणि त्यांना त्यांच्या जागेवर सोडून देतो, त्यांचे वॅक्सिनेशन्स करतो. सो ॲनिमल लवर म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण पार पाडतो आहे की फक्त कुत्र्यांना खाऊ घालणं हा एवढाच आमचा हे नसतो किंवा त्यांच्यावर नुसतं प्रेम करणं एवढंच नसतं, तर आम्ही लाखो रुपयांचा खर्चही करतो, आमचा दिवसभराचा वेळही त्याच्या मागे देतो आणि एवढं मोठं शेल्टरही चालवतो, रेस्क्यूजही करतो. सो लोकांना किंवा सोसायटीला आम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्लीज ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट हा जो आहे हा नेव्हर एंडिंग आहे, हा कधीच संपणार नाही आहे. तर तुमच्याकडनं पण थोडंसं एक सपोर्ट द्या. जे ॲनिमल लवर्स आहेत, जे फीडिंग करतात किंवा जे त्यांचा सांभाळ करतात, त्यांना तुम्ही सपोर्ट करा, कारण तेही कुठेतरी सोसायटीलाच मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे. इतके सारे कुत्र्यांचं गव्हर्नमेंटकडनं मॅनेजमेंट होणं शक्य नाही आहे. हे आज जितकं मॅनेज होतं आहे हे फक्त त्या ॲनिमल लवर्समुळे होतं आहे. सो प्लीज त्यांना सपोर्ट करा, त्यांना त्रास देऊ नका किंवा त्यांना असा त्यांचा छळ करू नका किंवा प्राण्यांचा छळ करू नका. सो इट्स अ रिक्वेस्ट की प्लीज एकदा तरी तुम्ही शेल्टरला व्हिजिट करा. इथे 200हून अधिक डॉग्स आहेत, बरेचसे कॅन्सर पेशंट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर व्हर्च्युअली अडॉप्ट करायचं असेल, व्हर्च्युअल अडॉप्शनमध्ये घरी घेऊन जायची गरज नाही, पण काही लोकांना डॉग अडॉप्ट करायचा असतो पण घरी न्यायचा नसतो. सो अशांसाठी व्हर्च्युअल अडॉप्शन्स इथे असतात की जे हँडिकॅप डॉग्स आमच्याकडे ते तुम्ही त्यांना अडॉप्ट करू शकता आणि त्यांचे व्हर्च्युअल पेरेंट्स बनवू शकता. जी, मैं डॉक्टर आदित्य विक्रम सिंह, मैं मैडम के सारे केसेस मैं ही देखता हूँ और इनके बहुत सारे रेस्क्यूज़ हमारे यहाँ पर रूटीनली आते हैं. मोस्टली केसेस ऐसे रहते हैं कि जिनका एक्सीडेंट हुआ रहता है, पैरालाइज्ड रहते हैं और जिनके मैगेटेड वुंड्स वगैरह भी बहुत सारे केसेस ऐसे आते हैं कि जिनको हाथ लगाने के लिए भी लोग पीछे हटते हैं. बट ये लोग प्रॉपरली सारे केसेस को हैंडल करते हैं. यहाँ पे डेली विजिट्स हमारे यहाँ पर लेकर के आते हैं और मैं रिक्वेस्ट करूँगा बाकी लोगों से जो एनिमल लवर्स हैं, जो एनिमल्स के लिए कुछ करना चाहते हैं, तो वो सिर्फ रेस्क्यू के नाम पे सिर्फ वो फ़ोन ना करें शेल्टर्स को, वो खुद भी आगे आए. जितने भी शेल्टर्स नागपुर में हैं सबके साथ में लोगों की मैन पावर की नीड है, लोग उनके साथ में जुड़ें, वहाँ पे जाके वॉलंटियरशिप करें, उनकी हेल्प करें. सिर्फ इसलिए नहीं कि फ़ोन करना ही एक इनफ वर्क नहीं है, उनको जाना चाहिए वहाँ के डॉग्स के लिए, उनको उठा करके एटलीस्ट क्लिनिक लाएं या वहाँ के क्लीनिंग में हेल्प करें, फीडिंग में हेल्प करें, तो उनके लिए एक सपोर्ट होगा. इसलिए शेल्टर्स और अच्छे से चल पाएंगे. और अगर इकोनॉमिकल सपोर्ट नहीं कर सकते हैं तो एटलीस्ट उनका फिजिकल सपोर्ट करें. तो इतना ही रिक्वेस्ट है. और बहुत ही अच्छा शेल्टर है SSO, जहाँ पे एनिमल्स के लिए बहुत सारे इफ़र्ट लिए जाते हैं. बहुत सारे ऐसे केसेस ठीक हुए कि जिनको हम भी एक्सपेक्ट नहीं कर रहे थे कि ठीक होकर के जाएंगे. और एक केस के बारे में मैं डिस्कस करना चाहूँगा कि यवतमाल का एक केस था जिसको कि हेड रीजन पे इतना बड़ा सा ट्यूमर था, उसको बहुत बड़ा उसमें मैगट्स भी थे और उसकी फिजिकल हेल्थ भी अच्छी नहीं थी. बट हमने ऑपरेट किया है, इन्होंने केयर किया और वो आज बहुत अच्छा है. तो ऐसे बहुत सारे केसेस हैं जिनमें ये लगता था कि नहीं ठीक होंगे, लेकिन वो ठीक हुए हैं. तो सबको मेरी तरफ से एक ही रिक्वेस्ट है कि आप सिर्फ हेल्प मत करिए, फ़ोन मत करिए, आप हेल्प भी करिए. फिजिकल हेल्थ, इकोनॉमिकल हेल्थ, हर तरीके से सपोर्ट करिए और एनिमल्स के लिए आप अच्छा करिए. थैंक यू सो मच. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा
8605245080. लँडलाईन नंबर 0712256774 7.